नाहीतर एकदा भगतसिंग छत्रपतीची तलवार घेऊन छाटून टाकून सारले। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खरं तुम्ही शेतकरी म्हणून इथे आहात याचा सारखा दुसरा आनंद हा सगळ्यात मोठा आनंद आहे। या देशामध्ये तुम्हाला आम्हाला शेतकरी म्हणून कधी राहू द्यायचं नाही, लक्षात घ्या। तुम्हाला कधी हिंदू म्हणून राहू द्यायचं आहे, कोणी ओबीसी म्हणून राहील, कोणी मराठा म्हणून, कोणी दलित म्हणून, कोणी मुस्लिम म्हणून, अशी विभागणी कायमची तुम्हाला करायची आहे। आणि राजकारणी लोकांना एवढ्याच सक्सेस झालं तर त्यांचा गेम सक्सेस होतो। तुम्ही खाली फार भांडत राहावं म्हणजे आमच्याकडे लक्षच नाही। गावात भांडणं वाढली का मुंबईतल्या भांडणाकडे लक्ष सोडून देतं आणि मग गावात पहिले नळावर भांडण व्हायचे, आता गावात तालुक्यावर भांडणं आले आणि त्याच्यामुळे आमचे नेते आता मस्त पाय सपाट करून झोपलेले आहेत तिकडे। आणि अशा सगळ्या लोकांना मी मुद्दामून सांगतोय, भगवंतरावजी तुम्ही 10 दिवस वाट पाहा, नाहीतर ते तहसील कार्यालय आपण ताब्यात घेऊ, मी येतो स्वतः। काय नेपाळमध्ये जर राष्ट्रपतीचं घर गाठत लोक तर बाजूचं राज्य आहे त्याला आम्ही समर्थन करत नाही, पण तुम्ही आमच्या छातीवर पाय ठेवायचं ठरवलं असेल तर आम्ही तुमच्या छातीवर पाय ठेवल्याशिवाय तेव्हा आता उपोषण बोलायचं चालू करा, कधी जमते तुमचं ते तर, नाहीतर एकदा भगतसिंग छत्रपतीची तलवार घेऊन छाटून टाकून सारले। तुम्ही बाबासाहेबांचा संविधान मान्यच करत नसत। ज्या लेखणीचं आम्ही पाहिजे तलवारीचं आंदोलन, छत्रपती शिवरायांचं तलवारीचं आंदोलन लेखणीमध्ये बाबासाहेबांना परिवर्तित केलं आणि त्या लेखणीतल्या संविधानाला तुम्ही ऐकत नसाल तर पुन्हा छत्रपतीची तलवार घेतल्याशिवाय पुन्हा घेतले, पुन्हा तुम्हाला आर पार करू। या भूमिका तुम्ही जर असं 10 वर्ष तुम्ही शांत राहिले, त्याचंच मग 10 वर्ष तुमची जमीन पाण्यात जातं, 10 वर्ष तुम्ही शांत बसताय, एवढं काय एवढं वेळ लागतं गरम व्हायला, संतापाला एवढा वेळ लागतोय, चिवल्याला एवढा वेळ लागतोय तुम्हाला। अरे बायकोनं एक दिवस भाजी चांगली नाही केली तर चुरून घराच्या बाहेर निघताय आणि आता तुम्ही पाहताय त्या 10 वर्ष तुम्ही सहन कसं केलं याच मला नवं वाटतंय। आता आरपार करा, माझ्या 350 मध्ये लागला, 350 एक मला स्वतःसाठी नाही, 4 कलेक्टर भरकले, 2 सचिव मंत्रालयात ठोकले, आग्रह ठोका धरून 4 केस मध्ये 3 वर्षाची सजा सुनावली, 7/3/70 मध्ये मी जेवणात भेटणार आहे तुम्हाला कायमचं तिथं आपलं राहण्याची व्यवस्था। माझ्या मायनं सांगितलं म्हणजे 350 झाले काय आणि 1000 झाले पाहिजे लोकांसाठी तर आपला बच्ची करू आणि जगून व्हायचं सगळं मुलं बोलून लग्नाचं काय अर्थ आहे? आंडू पांडू की जिंदगी होती आहे मैदानी द्यायचा। आणि म्हणून हे जे निर्णय मी पाहिले तुमचं सगळं पाहत होतो, मी एका वकिलाला विचारलं, केस लॉ सुप्रीम कोर्टाच्या 1995 चा एक निर्णय आहे आणि त्याने सांगितलंय का सातत्यानं जर जमीन जात असेल, भिजत असेल तर ते तुमच्या बापाला विकत घ्यावं लागतं, त्याला भूसंपादन करावं लागतं। हा 95चा निर्णय आहे। दुसरा निर्णय आहे नर्मदा बचावचा। नर्मदा बचावमध्ये 2010 आणि 2010 मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला। नंतर आम्ही पाहिलं जायकवाडीचा निर्णय झाला 2004 मध्ये, 2007 मध्ये उस्मीचा निर्णय झाला। हे सगळे निर्णय तुमच्या बाजूचे आहे, याच्या बापाने झाले। हे सगळे निर्णय भागून आम्ही तुम्हाला पाठवतो, याच्या सगळ्या प्रोसेस पाठवतो। आपण ही लढाई चालूच ठेवू आणि कोर्टाची लढाई सुद्धा आम्ही सांगतो। याच महाराष्ट्रात यांनी चौपट पैसे दिलेले आहेत, चौपट जे कायम बुडी झालं, फक्त पंचनामे करून ठेवा। आणि जो तहसीलदार जर पंचनामे करत नसेल, पंचनामे आपल्या प्रोसिजर आपल्या पद्धतीने करून घ्या। आपण जर पंचनामे व्यवस्थित करून घेतले प्रत्येक वर्षाचे झाले नसेल तर त्या तहसीलदारातून लिहून घ्या का मागील 10 वर्षाचे जे काही नुकसान झालं असेल ते सगळं भयानी पाहिजे, रेकॉर्ड लावलं पाहिजे। याच्याकडून मागच्या 10 वर्षाचे पैसे वसूल करू आणि समोरच्या जमिनीचे पण पैसे वसूल करू, यांना आपण सोडणार नाही। आखरी तुम्ही विमानात फिरून तुमचं जमणार नाही, जमिनीवर यावं लागलं।
और जमीन में कौन ज्यादा है तो किसान ज्यादा है। जमीन में सबसे ज्यादा संख्या किसकी है तो किसानों की है। और वो कोई ऐसा वैसा थोड़ा अबे 2 बैलाला घेऊन आम्ही नागरिक आलोय सारे तुले काय काला काय तू काय किस गली की खसखस है तू। जितना चिल्लाएगा ना उतना अंदर भेज देंगे साले को। आम्ही या ताकदीला तुम्ही बिलकुल हे करता राहा। बिलकुल नेहमी सांगतोय आता 11% आयात कर शुल्क कमी केलं। ट्रम्प साहेबांना फोन केला मोदीजीने और हमारे 56 इंच मोदी जी छूट गए भेजो कपास भेज दिया कपास। त्या मान्य मोदीजी आले होते आणि कापसाचा धागा करू धाग्याचं कापड करू कापडाचं गारमेंट करू आम्ही विदेशात पाठवू तिथं पाठवलंच नाही सारे ना तिकडनंच कापूस इकडे घेऊन आलो उडावं। 11% आयात शुल्क कमी केलं आणि 25 लाख गाठी मे महिन्यात आणल्या। 100 लाख गाठी आम्ही पाहतो या डिसेंबर पर्यंत आमच्या उरावरून बसणार। आणि जेव्हा आम्ही पाहतो या गाठी जर आमच्या देशात आल्या तर वाटोळ्या मागले कापूस उत्पादक शेतकऱ्याचं लक्षात घ्या। आणि काय भावाने घेतलाय अमेरिकेतला कापूस 17,000 रुपये क्विंटलनं। भारत सरकारनं अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव दिले ते 17,000 रुपये क्विंटल आम्हाला 6,000 भेटायला नाही भेटणार ही अशा प्रकारची व्यवस्था आणून ठेवली आहे। आज सोयाबीन 3400 रुपयाची आहे। 3400 रुपयाची सोयाबीन आहे। अजून सोयाबीन शेतात निघायची आहे आणि ते निघाल्यानंतर कालचे भाव 2 दिवसाचे भाव मी पाहिजे 3500 रुपये आजचे भाव मी पाहिले 4-5 मार्केट कमिटीचे भाव पाहिले ते 3400 वर आले। धीरे धीरे जशी जशी सोयाबीन आमच्यापर्यंत येईल तोपर्यंत खलास होईल काही येणार नाही। मग 2,000 विकायची का सोयाबीन विकायचे अंग्रेज आली तर काय करणार तुम्ही काय करणार आहे काढणार तरी कोण। आम्ही कलेक्टरला सांगतोय सीएमला सांगतोय का आमची सोयाबीन 15 दिवसात येणार आणि 15 दिवसाच्या खरेदी केंद्र हमी भावाचे जरी हमी भावाची तुमची लढाई तुम्हाला मान्य नसेल पण आता त्याला पर्याय नाही आहे। आज 5,328 रुपये हंगाम काढले। आम्ही शिफारस केली आमच्या राज्य सरकारनं सोयाबीनचे 7,225 रुपयाचे 7,000ची टाळे वाजू नका इथं कहाणी संपली नाही अजून बाकी आहे। 7,225 रुपयाची शिफारस केली राज्य सरकारनं आणि केंद्रानं जाहीर केले 5,328 रुपये म्हणजे सरळ 2,000 रुपये कमी भावानं आमच्या हमी भाव जाहीर केले। आता मार्केटला ते भाव नाही आहे। अडचण हे आहे का पंजाबच्या शेतकऱ्याचं एपीएमसी मध्ये 90% शेतीमाल खरेदी होतं हमी भावात। त्या हरियाणाच्या आमच्या हिमाचल प्रदेशाला 9,000 रुपये पर क्विंटल हळदीचे भाव जाहीर केले। पहिलं राज्य आहे एमएसपी जाहीर करणारं राज्य देशातलं पहिलं राज्य आहे लहानचं राज्य आहे पण हळद तिथे जास्त होतं म्हणून 9,000 पर्यंत शेतकऱ्याला भाव भेटणार कायमचे काही हो बाजार कुठलाही पडो तरी 9,000 रुपयाने खरेदी करणार। ते लहान राज्य तुमच्यापेक्षा बरं आहे। तेलंगणा पर एकरी 5,000 रुपये अनुदान सोयाबीनवाल्यांना मंजूर केलं। मध्य प्रदेशनं भावांतर योजना सोयाबीनसाठी मंजूर केली। आमचं सरकार इथे धानासाठी आम्ही पाहतोय पर हेक्टर 20,000 रुपये देतो। पर हेक्टर धान उत्पादक शेतकऱ्याला कापूस उत्पादकाला काय भेटतंय सोयाबीन उत्पादकाला काय भेटतंय तूर उत्पादकाला काय भेटतंय। जो ठंड है उसके लिए कुछ नहीं मिलता और जो मर्द की औलाद है उसके लिए पूरा सरकार खड़ा रहता है। मर्दासारखे लढावं लागलं। 17,000 रुपये क्विंटल मध्ये कापूस आम्ही करतो अमेरिकेचा घेतला जातो। आमच्या कापसाला भाव देत असेल तर आम्हाला चिरावं लागेल राहावं लागेल आम्हाला पूर्ण ताकदीनं समोर यावं लागणार आहे। ही व्यवस्था सगळ्याकडे अशीच आहे आणि मग हे का होतंय हे पुन्हा समजून घेतलं पाहिजे। एक तर भगवंतरावनं सांगितलं का गावातले झेंडे पार्टी त्याच्यात जातीचे झेंडे कोणी निळा घेऊन येतो समोर कोणी भगवा येतं कोणी तिकडे हिरवा घेऊन येतं कोणी पिवळा घेऊन येतंय आणि आम्ही सगळे त्याच्यात गुंतून राहतो। अरे हे कोणत्या रंगाचे झेंडे असू द्या त्या झेंड्याला जो कापड लागते ना तो मला बाप शेतकरी पिकवते लक्षात ठेवा। तुमच्या असू द्या कोणते रंग झेंडे आम्ही लक्षात घ्या का शेतकरी म्हणून जगावं लागेल शेतकरी म्हणून मरावं लागेल शेतकरी म्हणून लढावं लागेल। तुम्ही कुठल्याही जातीचे असू द्या हे सगळे आम्ही पाहिजे। आरक्षणाला
पूर्ण भलपुराचं होणार नाही। एका गावात लागून 10 वर्षात मी सांगतोय 2-3 कोटी नोकरीवर लागल, पण माझ्या शेतकऱ्याला 15-20 हजार रुपये कापसाला भाव भेटला ना, अख्खं गाव श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही। एवढी शेतीच्या प्रश्नात मजबूती आहे, एवढी मजबूती आहे। आम्हीच नोकर ठेवू शकतो साल्यांना, पण आम्ही ऐकत नाही, आमच्या डोक्यातली जात नाही। शरद जोशी साहेबांना पाळलं ना आम्ही, काय पाळलं, काय वाईट केलं शरद जोशी साहेबांना? तुमच्यासाठी भांडणं हे वाईट केलं? अरे आम्ही पाहतोय विदेशातली नोकरी सोडून 2.5 लाख रुपयाची नोकरी सोडून, महिन्याची नोकरी सोडून तुमच्यासाठी जीव राम केला, रात्रीचा दिवस केला, रक्त होतलं, घर संसार आम्ही पाहतोय बाजूला केला, आपली पत्नी आत्महत्या करून नेली, तरी आम्ही पाहतोय शरद जोशी साहेब तुमच्यासाठी भांडत होते। तुम्ही काय दिलं रे त्यांना? हिंगणघाटमध्ये लढले, एखाद्या लहान पोट्यानं पाळून टाकलं, शेतकऱ्याचा नेता पाळला। एवढी काय बोलावं तुम्हाला, एवढी वाईट परिस्थिती आहे। शेतकरी म्हणून अनुरातही यायचं नाही, शेतकरी म्हणून मतही मारायचं नाही। आम्ही मत मागायला नाही आलो तुम्हाला, पण तुम्ही शेतकरी म्हणून कधी मत मारणार? त्या आमच्या राष्ट्रसंत तुकोजीनं सांगितलं का, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, राजकारणी देव त्याला मताचं भेव। जिस दिन मत पलट जाएगा तो सत्ता बदल सकता है। लक्षात घ्या, आता जे कर्ज वसुली सुरू आहे ऑनलाईन बघते होतं, आणि आता काही गावात वसुली करायला कुणाला यावं लागत नाही, नोटिसा येत आहे, मला रोज पाठवत आहे कोण ना कोण, आणि मग अशा कलेक्टरच आदेश काढताय, न्यायालय फटाफट या केसेस निर्णय घेऊन लगेच तुम्हाला जप्ती करण्याच्या नोटिसा कदाचित देईल। आणि सरकारने सांगतो, ज्या दिवशी आमच्या शेताची जप्ती करायला जर एखादी जरी नोटीस महाराष्ट्र शेतकऱ्याला आली, तर मग नेपाळ वाले वेळ लागणार नाही, हे तुम्हाला सांगतो। आमची कर्ज भराची कुठलीही मानसिकता नाही, कुठल्याही प्रकारची आर्थिक स्थिती नाही आहे, कारण गेल्या 3 वर्षापासून शेतीमालाला भाव भेटत नाही। मागच्या वर्षी 3400 रुपये सोयाबीन विकावं लागलं, 6 ते 7,000 रुपयामध्ये आमचा कापूस विकावा लागला। 11,000 भावाची शिफारस केली कापसाची, आणि केंद्र सरकारनं जाहीर केले 8,110 रुपये, 3,000ची तफावत आहे। जिथं भेटन तिथं मारण्याची व्यवस्था आमची केली। औषधं निघाले ते बेकार, खतं असेल ते बेकार, सगळ्या प्रकारचं सगळं आम्ही पाहतोय, सगळी विचित्र अवस्था झाली आहे। आणि म्हणून तुम्ही एकत्र होऊन वाटते, तुम्ही एक दिवस ठरवा, माझी तारीख मी खाली पाहतोय, पण मी महाराष्ट्रभर फिरतोय, 600 सभा घ्यायच्या आहेत। आता 2 सभा घेऊन इकडे आलो, अजून 3 सभा घ्यायच्या। महाराष्ट्र सारखं फिरतोय, रात्री 2 वाजेपर्यंत चालत राहायचं, पुन्हा सकाळी उठायचं, पुन्हा सभा घेत राहायच्या। पूर्ण सगळा समुदाय शेतकरी म्हणून आम्ही राजकारणासाठी करत नाही, आणि हे मुद्दे घेऊन तुमचं मतही आयुष्यात कधी मागणार नाही, तो धंदा आम्ही करणार नाही। आणि म्हणून विश्वास असेल तर 28 तारखेला आपण बुट्टेबोरीला, नागपूरला कर्जमाफीची, कर्जमुक्तीची आणि हमी भावाची या सगळ्या लढाईसाठी तुम्हाला सज्ज झालं पाहिजे। तिसरी आम्ही मागणी ठेवली, त्या पेरणी ते कापणीपर्यंत तुम्ही भावही देत नसाल, आणि आम्हाला चांगलं मार्केट भेटत नसेल, तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये घ्या, म्हणजे आमचा उत्पादन खर्च कमी होईल। मजुरीचा खर्च जर आमच्या शेतकऱ्याचा MRHS मधून दिला, तर मजुरीचा खर्च 60% आहे। 60 ते 70% जर खर्च सरकारनं MRHSच्या माध्यमातून उचलला, तर मग केळीला देताना तुम्ही संत्र्याला देताय, सफरचंदला देताय, आंब्याला देताय, आम्हाला का देत नाही? उत्पादक शेतकऱ्याला द्या, सोयाबीनवाल्या द्या, पराठीवाल्यांना द्या, त्यांना देता, आम्हाला का देत नाही? ज्याच्या शेतात पाण्याची व्यवस्था आहे, जो फळं पिकं पिकवते, त्याच्यासाठी तुम्ही मेहरबान आहे, आम्हाला का नाही? आणि आमचा मजुरीचा खर्च जर 60% निघाला, उद्या ऊन वारा पाऊस आणि मार्केट थोडं कमी झालं तरी माझा 60% खर्च वाचल, आणि हा 60% खर्च वाचला तर माझ्या शेतकऱ्याच्या घरात आनंद गेल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा दावा आहे। म्हणून एका इकडे हमी भाव द्यायचा नाही आणि दुसऱ्या इकडे खर्च कमी न करता आमचा वाढवायचा असेल, तर ही विचित्र अवस्था आम्हाला बंद करावं लागेल। 28 तारखेला मित्र हो, बुट्टेबोरी याच रोड जाते ना इकडे नागपूरला, हाच रोड नागपूरला जातं। तुम्हाला आमच्या सगळ्या जातीतल्या, सगळ्या धर्मातल्या, सगळ्या पार्टीतल्या लोकांनी हा जो झेंडा तुम्ही पार्टीतला घेतला, ज्या जातीत असेल तिथं राहा, काही हरकत नाही, पार्टीचे झेंडे मोठे करा, काही हरकत नाही, पण जेव्हा आमचा बाप शेतकरी मरत असा, तर तो झेंड्याचा दांडा आहे ना, त्यांच्या काडक्यात मारायची व्यवस्था झाली पाहिजे।
जेपर्यंत ही मानसिकता तुमची होणार नाही तोपर्यंत तुमचं खरं नाही. एवढं नुकसान जर दुसरं अधिक एका गुणाचं झालं असतं, एका जातीचं झालं असतं, एखाद्या धर्माचं झालं असतं, एखादी मस्जिद किंवा मंदिर गेलं असतं ना, मन जागं झालं असतं सरकार. पण आमच्या मरणाला किंमत कुठं आहे? रोज मरतोय आम्ही, त्याची कुठे किंमत आहे? आज 2 निरोप आले नांदेड म्हणलं, एक दीपक ठाकूर मेला आणि एक महाजनानं आत्महत्या केली. तरुण पोर होते 34 वर्षाचे. परभणीचा आमचा तो सचिन जाधव 34 वर्षाचा पोरगा मेला आत्महत्या करून, कारण 3400 रुपयामध्ये सोयाबीन विकावं लागलं आणि अर्धी व्यापाऱ्यांना पैसे दिले नाही. आमदाराला फोन केला, व्यक्तिगत भांडण आहे. आणि जमदार आम्ही पाहतो ठाणेदार ऐकायला तयार नाही, कारण तो उद्योगपतीची खाण होती, हे व्यापारी होते. आखरी संतापाला पॉयझन घेतलं, मेलं. हे असं मरण्यापेक्षा घोड्या झाडून मरणं परवडलं. 6.5 लाख शेतकरी मेला आमचा, कोणी हल्लं नाही. तो सचिन जाधवनं आत्महत्या केल्यानंतर बायकोला माहित झालं, बायकोच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता, तिने आत्महत्या केली. गावात भेटत टाळ्या वाजवायचा विषय नाही आहे. ही सभा आम्ही पाहतोय, ही वेदना आहे आमची, हे दुःख आहे. आम्हाला राग काय येत नाही, आम्हाला संताप काय येत नाही, चिड काय येत नाही. मी त्या गावात भेटायला गेलो, कुठे रोष नाही, राग नाही, कुठलाही संताप नाही, कुठलेही बॅनरबाजी नाही. का असं झालो आम्ही? तेवढी नालायकी शुकराची आम्ही, आणि कुठपर्यंत मरायचो आम्ही? अरे जातीच्या नावानं जाधव मेला असता तर पेटले असते गावागावात, पण शेतकरी मेला म्हणजे कुत्रे मेला समान झाली आमची अवस्था. जातीच्या नावानं भडकवणं समजवलं तुम्हाला, धर्म सांगून आम्हाला पाहतो पेटवायला लावलं आम्हाला. पण एक डाव शेतकऱ्यासाठी पेटा, एक डाव शेतकऱ्यासाठी 2 पावलं टाका, सगळी व्यवस्था दुरुस्त होईल. ते दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही. चेक मारून साल्यांना करावं लागेल. ते पत्रकारांना विचारलं, ह्या सगळ्यांना आमचं सरकार जागं येईन का, होऊन का? सरकार कशाला जागं करायचं? मला विश्वास आहे, आम्ही जे मेहनत घेऊ ना, त्या मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे आम्ही जी मेहनत घेऊ त्याच्यावर माझा शेतकरी जागा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकरी जर जागा झाला तर सरकार एका दिवशी घुटण्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. घुटण्यावर इमानदारीनं प्रामाणिकपणे सांगतोय, हा लढा कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही ताकदीनं आम्ही काय मागं पडलं घ्यायचा नाहीये. सगळ्या संघटनेचे लोक आपण एकत्र केले. अनिल भाऊ असन, जे काय सीपीएम असन, बीपीएम असन, काय असणार, पण काही ठराविक मुद्द्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागल. आणि तिकडे केंद्र सरकार 23 पक्षाचं एकत्र बसतं, तुम्ही 2 गावातले गट एकत्र होत नाही. आपलीच आपल्याला लाज वाटायला पाहिजे. ते दूध तरी गरम होऊन उतू येतं, तुम्ही उतू कधी येणार आहे? तुम्ही गरम कधी होणार आहे? कधी संताप येणार आहे? 10 वर्षानंतर आज हे उतू आलं. दूध उतू नाही आलं तर साय नाही, दूध नाही, दही नाही, ताक नाही, ना कुठलं काही प्रकारचं तूप नाही. उतूया. जातीसाठी जेवढे येताना मरमर करताना तेवढे शेतकरी म्हणून या. याच्या बापाला साल्याला खाली यावं लागल, याच्या बापाला यावं लागल. काय असेल तुमची जात हे धर्म जाऊ दे तुमच्या तिकडे. या छत्रपती शिवरायानं हे राज्य चालवलंय, स्वराज्य निर्माण केलं, ते शेतकरीसाठी केलंय, ते रयतेसाठी केलं. वतनदार आम्हीच होते साले सगळे बडवे. देशमुख, कुलकर्णी, देशपांडे, पाटील, देशमुख सगळे आम्ही पाहतो त्या जातीतले तिथे इथे मोठे असन त्यांनी आम्हाला वतनदारी करून लुटलं. ही लूट आम्ही पहिल्यांदा कोणा बंद केली असन ते मला माय जिजाऊना आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लूट थांबवली. त्याची शपथ घेऊन समोर न्यावं लागेल आम्हाला हा लढा. ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीचा एका धर्माचा म्हणून चालणार नाही. अहिल्यादेवी होळकर असेल, त्यांनी जो लढा उभारला तो लक्षात घ्या. तुम्ही जाती पोती पुरते आम्ही पाहतोय हे सगळे महापुरुष अलग अलग करून आपल्या चिनळ्या करून टाकल्या रे. सगळ्यांना चिनळ्या केल्या. रोज मरते, तुम्हाला कोणाची किव नाही. जातीच्या नावानं एक मिनिट तर 10 जण जाऊन पडतंय तिथं. 6.5 लाख शेतकऱ्याची आत्महत्या कमी आहे का रे? तुम्हाला असं वाटते घरपिच्छा 1 जण मिळाला पाहिजे तेव्हा तुम्ही पेटून उठणार का रे? का तुम्हाला संताप येत नाही? आणि हे सारे जे पार्टीचे लोक असते ना, हे फक्त जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी तू मै करतं. तिथे सगळे शक्ती हाल होतोय. काय तर जिल्हा परिषदची तिकीट भेटल? राम खोरेला लाथा मारा. तो जर आम्हाला गुंडाळून ठेवत असेल त्या जिल्हा परिषदसाठी, आणि असली जिल्हा परिषद तर शाळेवर काय खर्च करा विचारा, त्या आरोग्य केंद्रावर किती खर्च केला विचारा. पैसा नाही, सन्मान नाही, इज्जत नाही, बंगला नाही, गाडी नाही, कुछ नाही. तुम्हाला पोरगी भेटणार नाही इथून 5-6 वर्षानंतर, दुसरपणी भेटणार नाही. म्हणजे तुमची अवकाशच संपणार आहे. प्रश्न निवड कर्जमुक्तीचा नाही, प्रश्न फक्त आम्ही सांगतोय नुकसान भरपाईचा नाही, प्रश्न हमी भावाचा नाही,
प्रश्न माझ्या शेतकरी अस्तित्वाचा आहे, अस्मितेचा, लक्षात घ्या. जिथपर्यंत तुमचं अस्तित्व निर्माण होत नाही तोपर्यंत आमचं काही खरं नाही. पैसा नाही आहे का गव्हर्नमेंट जो 75-80 हजार कोटीचा शक्तीपीठ न मागता दिला. तिकडे आम्ही पाहतोय आता गृहनिर्माणले बजेट मधून 85,000 कोटी दिले. जिथून पैसा भेटतो तिथं सगळ्या योजना चालू राहतं आणि जिथं पैसा भेटत नाही तिथं सरकार चूप राहतं. पण तरी आम्हाला जागा येत नाही. अरे त्या 85,000 कोटीमध्ये पुऱ्या महाराष्ट्राचे पाणी रस्ते होते. रोज मंडी फसतं आमची, रोज मरते आमचा शेतकरी. साधा माल सुद्धा घरी येऊ शकत नाही. मला आजाने पाहिलेला रस्ता आजही पाहिलेला रस्ता तसाच आहे. पण खासदार आमदाराला क्यू येत नाही. 20-25 लाख खासदार आमदारांना टाकले का डुमडुम वाजवता तुम्ही घरी नेता त्याला. लग्नात आला का आमदारासाठी लग्न थांबवता. लाख मारा साल्याला लग्नात बोलावल्यापेक्षा. मी त्या विधानसभेत बोलत होतोय तर खालून एका आमदारांनी चिठ्ठी दिली म्हणजे आमच्या मतदारसंघातलं बोला. म्हटलं तू का बोलत नाही रे, तुला बोलायला काय झालं, तुझं काय तोंड शिवलं का साल्या. त्यामुळे बच्चे हो माझ्या पार्टीचं सरकार आम्ही बोललो तर तिकीट भेटणार नाही. मेलं सालं तिथंच. याचा अर्थ काय लक्षात घ्या, हे गंभीरतेने घ्या. पार्टीचं अस्तित्व निर्माण झालं, पार्टीचा प्रभाव निर्माण झाला, पण मतदाराचा प्रभाव संपला आहे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी या बोटामध्ये जे मतदाराची ताकद दिली ती तुम्ही संपवली आहे, शून्य झाली आहे. कारण जोशी म्हणून शरद जोशींना पाडलं कारण त्या जातीचं नव्हतं म्हणून कोणी. जात पाहता तुम्ही, जातीशिवाय मत नाही मारत तुम्ही. आमची अवकातच तेवढी राहिली आहे. हे जेव्हा सोडा, डोक्यातून जेव्हा हा भूत काढा तेव्हा ते संविधान जे आमच्यासाठी लिहिलं ते आमच्या कामी येईल नाही. आता सगळे उद्योगपती खातं 24 लाख कोटी 200 उद्योगपत्यांचे माफ केले, आमचे 50,000 कोटी माफ करायला. हे देवेंद्रजी म्हणतात का दुष्काळ पडल्यावर देऊ, म्हणजे पाय घासून मरताना दाखवा त्यांना, मग माफी देवी. रावणाची औलाद आहे का रे. प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करत असाल. आम्हाला संताप येत नाही. त्यांना माहित आहे का बच्चूकडून किती काय बोलला तर जातीचे बोलणारे आम्ही पाठवून देऊ गावात, सगळे विभागून जाईल. कुछ इधर कुछ इधर कुछ इधर, चले जाओ, किसान रहेगा नाही जिंदा. इथून गेल्यानंतर तुमच्या डोक्यातला भूत जातं लगेच. बायकोही म्हणते तर साध्या आपल्याला काय पडायचं त्याच्यात, मला भाऊ तर बीजेपीत आहे, तुम्ही काय चालले इकडे मराले घे ना मग टोले. ही अवस्था आम्हालाच नीट करणार नाही. जो लढा उभारतोय भाऊ पंजाबच्या शेतकऱ्यांना, काही असो कोणती मागणी असो अनिलराव, पण एक गुण घ्यावं लागलं आम्हाला का 13 महिने एका जागेवर सडकेवर राहिले, 750 लोक मेले पण उठले नाही. तुम्ही तर लग्नात 4 घंटे वाया घालताय दोघांच्या लग्नासाठी, नवरदेव नवरीसाठी. ते वाजवत येताना 1 घंटा चालले जातो, तरी बसले राहते तिथं अक्षत फेकाले. आम्ही आमच्यासाठी कधी उभंच राहिलो नाही. आम्ही आमच्यासाठी उभं राहायचं आलं पाहिजे भाऊ. मी माझ्यासाठी नाही म्हणत, माझ्या मागे या नोका येऊ ते तुमचं तुम्ही पाठ बसा, आम्हाला काही करायचं नाही. मी कोणाच्याही नेतृत्वात काम करायला तयार आहे, पण शेतकरी पुत्र म्हणून काम करायला तयार आहे, नेता म्हणून नाही. शेतकरी पुत्र म्हणून काम करू. आणि माझ्या बापानं माझ्या मायनं ज्या हालापेक्षा ज्या भोगल्या त्या माझ्या वरच्या समोरच्या पिढीला भुगता कामाने याच्यासाठी लढणं शिकतो आलं पाहिजे. मोठ्या खूप तडकेनं हे काम आम्ही ते म्हणून पडलं म्हणून आहे असं नाहीये. मी राज्यमंत्री असताना 2 व्हीलरला पंजाबला गेलो राजीनामा देऊन. 350 गुन्हे दाखल झाले, आमदार असतानाच झाले. आज लढलो, त्या दिव्यांगाला 600 रुपये महिना होता, 1000 रुपये केला, 1000चा 1500 केला. बच्चू कडू लढला म्हणून त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचे सुखाचे दिवस आणण्याचं काम बच्चू कडून इमानदारीनं केलं. कुठे चाललं नाही. अनाथाचं आरक्षण दिलं, कालच एक पोलीस भेटला, अनाथातून 1% आरक्षण दिलं. ज्याला वडील नाही, बाप नाही, धर्म माहित नाही, गाव माहित नाही, त्याच्यासाठी 1% सुद्धा आरक्षण होतं. 17 पोरं लागलं, ज्याचा धर्मच नाहीये, नाव माहित नाही. हे काम अतिशय वंचित घटकांसाठी आम्ही करतोय. माझ्या गावातला मजूर असन, शेतकरी असन, मेंढपाळ असन, मच्छीमार असन, या सगळ्यांसाठी जे जे काही कष्ट करणारी समाज आहे त्यासाठी हा लढा तुम्हाला आम्हाला उभं राहावं लागेल. नाहीतर घरी गेल्यानंतर पुन्हा जातीत भांडण. गावातले लोक त्या दिल्ली मुंबईला तेच पाहिजे. तुम्ही गावातले लोक जाती धर्मात भांडले पाहिजे.
कधी गणपतीच्या उत्साहामध्ये गारपीट झाली पाहिजे, नाही तर त्यानं तिकडे गोष्टा मारला पाहिजे. तुम्ही या भानगडीत कायम राहिले पाहिजे. म्हणजे तिकडून वाघ आहे असा दाखवाचा आणि हे साले मेंढर आमची सगळी तिजोरी घेऊन जायची. नालायक लोक आहे, लक्षात घ्या. राजकारणी लोक काही साधे लोक नाही आहे, खूप वाईट आहे. मी 20 वर्ष सत्तेत राहिलो आहे, या सगळ्या सिस्टीम मध्ये राहिला, मला माहित आहे त्या कशा पद्धतीनं खेळ खंडोबा करतो तुमचा. आणि संख्या असली ना भाऊ तर तलवारची गरज नाही पडत, संख्या पाहिजे. जेव्हा संख्या नसतं तेव्हा बंदूक पाहिजे. आणि तुमची संख्या जेव्हा जेव्हा वाढेल, मी सांगतो हा रिपोर्ट जाणार तिकडे, आज हागून लागल, गोळी घ्या लागल. आणि आता तुम्ही तारीख ठरवा तहसील कार्यालयात घुसाची, पाहून घेऊ काय होते. तर होऊन जाऊ दे एकदा, 10 वर्षाचा अनुशेष पुरा पार करूनच टाकूच चालेल. काय असेल तर पाहूनच घेऊ. किती दिवस तहसीलदारच कार्यालय ताब्यात घ्यायचंय. लवकर याबाबत निर्णय झाला पाहिजे. यासाठी आम्ही सोबत आहोत. जे संघर्ष समिती आहे त्याला बच्चू कडूचा मानाचा मुद्रा आहे. आपण जो काही संघर्ष उभा केला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळे धन्यवाद. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.